आपण पाहत आहात कीर्तिवीर लाईव्ह, बहुजनांचा बुलंद आवाज। गुन्हेगार कितीही सराईत असला तो पाठीमागे काहीतरी पुरावे सोडतोच आणि त्याचाच मागोवा घेत पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात। म्हणून म्हटले जाते, पोलिसांचे हात खूप लांब असतात, ते गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही। मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12 मे रोजी रात्री 2:30 ते 3:30 वाजेच्या सुमारास दरोडा पडला होता। घनश्याम धर्मराज पाटील वय 29 राहणार दैवत यांच्या राहत्या घरातील घराच्या पाठीमागे खिडकीचे गज कापून वाकवून घरात प्रवेश करून 7 अनोळखी इसमांनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी दांड्याने फिर्यादीस मारहाण करून दरोडा टाकून 16,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासात गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषण करून सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक किसनराव जनन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे, मनोहर शिंदे, दीपक पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, राकेश महाजन, विजय पाटील, निलेश पाटील यांच्या पथकाने योग्य दिशेने तपास करीत मुद्देमाला सकट आरोपीस ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे। मध्य प्रदेश राज्यात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने भामपूर या अतिदुर्गम भागात नियोजनबद्ध सापळा रचून आरोपी नामे कालूसिंग उजेरिया बारेला यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत आरोपी नामे इक्राम गणपत वासकेला राहणार नांदिया याच्यासोबत हा गुन्हा केला। त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी डोंगर भागाचा तसेच टेकड्यांचा व जंगलाचा फायदा घेत पळून गेला। त्याच्या राहत्या घराची 2 पंचांसमक्ष घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 182 ग्रॅम एकूण 18 तोळे सोनेचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी वाहन बोरेलो 5 लाख रुपये किमतीचे वाहन, तसेच 20,000 रुपये किमतीची होंडा शाहीन काळ्या रंगाची मोटरसायकल, तसेच 3,000 रुपये किमतीचा वापरलेला मोबाईल, तसेच गुन्हाकर्त्यावेळी फिर्यादीच्या घराचे खिडकीचे लोखंडी गज कापण्यासाठी वापरलेली 5 हेक्सा ब्लेड असा मुद्देमाल मिळून आला। अटक आरोपीकडील प्राप्त माहितीच्या आधारे सुनील मुरीलाल बारेला वय 21 राहणार गुलवानिया, तालुका चचेरिया, जिल्हा सेंधवा, हल्ली मुक्काम रवींद्र लांडे राहणार आमोदा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील 3ऱ्या आरोपीचा शोध घेतला असता तो विधी संघर्ष बालक असून त्याची चौकशी योग्य चालू आहे। कीर्तिवीर लाईव्हसाठी रवींद्र कोष्टी, चाळीसगाव।